नमस्कार. अर्णव आणि ईश्वरी तिच्या माहेरी आलेले असतात. तेव्हा अर्णवला बघून सगळेजण खूपच खुश असतात, पण जयू आत्याच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, जयू आत्या, मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आलाय, पण प्लीज तुम्ही समजून घ्या ना, असं नका ना वागू. तेव्हा जयू आत्या म्हणते, काय समजून घ्यायचं? खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. तुझं थोबाड घे आणि इथून चालतं पड. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, जयू आत्या बस, काय चाललंय तुमचं जयूताई? अहो जावई आहेत ते आपल्या घरचे, आणि तुम्ही असं वागाल असं मला वाटलंसुद्धा नव्हतं. तुमचं हे वागणं बंद करा. त्यावेळेला लगेच जयू आत्या म्हणते, उगाच काही बाई सांगू नकोस. जावई असेल तर तुझा. मी याला मुळात जावई मानतच नाही. आपल्या ईश्वरीच्या मनाविरुद्ध त्याचं लग्न लावलंय तुम्ही ईश्वरीशी. तेव्हा लगेच नम्रता बोलते, आत्या आत्या ग बस कर ना. अर्णव सर काहीच बोलत नाहीत म्हणून तू त्यांचा फायदा घेतेस का? आत्या तुझं हे वागणं बंद कर, कारण तुझ्या या वागण्याचा खरंच त्रास होतोय. तेव्हा मात्र लगेच जयू आत्या बोलते, माझ्या बोलण्याचा त्रास होतोच, पण आपल्या ईश्वरीला काय काय भोगावं लागतं याचा तरी विचार करा. तुम्ही लोक याचा विचारच करत नाही. अर्णव बोलतो, आत्या खरं सांगू, तुम्हाला मी पसंत नाही हे मला चांगलंच माहिती आहे, पण जरा तरी तुम्ही विचार करा. मी जर का हे केलं नसतं तर तुमच्या ईश्वरीची बदनामी झाली असती, आणि मिस इंदोरची बदनामी होऊ नये म्हणून तर मी हे सर्व केलं. पण तुम्हाला जर का या गोष्टीचा असा त्रास होत असेल तर मी तुम्हाला स्वतः सांगतो, जेव्हा तुम्हाला सत्य परिस्थिती समजेल, जेव्हा तुमच्यासमोर सर्व सत्य येईल, तेव्हा मात्र तुम्ही स्वतःहून म्हणाल की खरोखर अर्णवजवळ लग्न झालं हे योग्य झालं. तेव्हा ईश्वरीच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ईश्वरीचे वडील खूपच खुश असतात. ते म्हणत असतात की बस झालं, आता मला या विषयावर वाद घालायचा नाही. ते स्वतःशीच म्हणत असतात. त्याच वेळेला लगेच ईश्वरी मोठ्याने बोलते, खरं सांगू का, मी एकच सांगेन, आता या विषयावर वाद नको. हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा. सगळं नीट होणार याची मला खात्री आहे. तेव्हा मात्र ईश्वरी खूपच खुश असते. त्याच वेळेला लगेच आपल्याला असं पाहायला मिळतं की तिथे राकेश आलेला असतो, आणि राकेश मोठमोठ्याने ईश्वरीवरती चिडलेला असतो. तो म्हणतो, ईश्वरीजी, माझा तुमच्यावरती विश्वास होता, पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात करताय. ईश्वरीजी, तुम्ही असं कसं काय वागू शकता? जरा तरी विचार करा. तुमचं वागणंच मुळात मला कळत नाही आहे. ईश्वरीजी, तुमच्या मनाला विचारा, तुम्ही किती चुकीचं वागलात. तुम्ही माझा विश्वासघात केलात ईश्वरीजी. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अजिबात नाही, मी तुमचा विश्वासघात केलेलाच नाही आहे. तुम्हाला जर का असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. प्लीज स्वतःच्या मनाला विचारा. तेव्हा मात्र ईश्वरी मोठ्याने बोलते, खरं सांगू का, आता माझं लग्न झालं आहे, त्यामुळे तुम्ही माझ्याशी असं बोलू नका. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, राकेश, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या बायकोशी अशा पद्धतीने बोलायची? राकेश, तुझ्या तोंडाला आवर घाल. तेव्हा लगेच राकेश बोलतो, पुरे, तू आहेस तरी कोण? त्यावेळेला ईश्वरी बोलते, माझा नवरा. खरं सांगायचं तर तो माझा नवरा आहे, आणि त्याच्याशी असं बोललेलं मला चालणार नाही. तेव्हा मात्र चांगलाच धक्का राकेशला बसलेला असतो. राकेश ईश्वरीचा हात धरायला जातो, तेव्हा अर्णव राकेशच्या सणसणीत कानाखाली मारतो आणि राकेशला बोलतो, हिंमतच कशी झाली तुझी माझ्या बायकोचा हात धरायची? लायकी तरी आहे का तुझी माझ्या समोर उभं राहायची? तेव्हा राकेश अर्णवला जोरात ढकलून देतो आणि म्हणतो, गप्प बस. ईश्वरीजी फक्त माझ्या आहेत आणि माझ्याच असणार. माझं त्यांच्यावरती प्रेम आहे आणि त्या माझ्याच होणार. तेवढ्यात अंजली मोठ्याने ओरडते, राजेश, तुम्ही हे काय बोलताय राजेश? तेव्हा मात्र सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. अर्णव तर हादरलेला असतो. स्वतःशी बोलतो, बाप रे, आता तर ताईला सगळं काही कळणार. ताईला खूप मोठा धक्का बसणार. तिला हा धक्का पचवता येईल की नाही मला तर कळतच नाही. तेवढ्यात राकेश अंजलीकडे वळतो. तेव्हा लगेच अंजलीला बघून तो खूपच घाबरतो. त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. अंजली तावातावात आत येते आणि म्हणते, राजेश तुम्ही? त्यावेळेला ईश्वरी बोलते, अंजली ताई, अहो काय बोलताय तुम्ही?
हे राजेशजी नाहीत, हे राकेशजी आहेत ज्यांच्याशी माझं लग्न ठरलं होतं. तेव्हा अंजलीला धक्का बसतो आणि म्हणते, काय ईश्वरी, अगं तू काय बोलतेस? त्यावेळेला अर्णव अंजलीजवळ येतो आणि अंजलीला बोलतो, ताई शांत हो. ईश्वरी जी सांगताय ते सर्व खरं आहे. मिस इंदोर जे काही बोलते ते ऐकून घे. याच्याजवळच राकेशचं लग्न ठरलं होतं, म्हणूनच मी ईश्वरीशी लग्न केलं, कारण मला तिला फसवायचं नव्हतं. हा माणूस तिला फसवत होता हे मला तिला सांगायचं होतं, पण प्रत्येक वेळेला हा ब्लॅकमेल करत राहिला. आणि ताई, तुझ्या पोटात असणाऱ्या बाळामुळे मला गप्प बसावं लागलं. ताई प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा मात्र ईश्वरी हादरते आणि त्याच वेळेला ईश्वरी बोलते, बाप रे, हे सर्व असं आहे तर म्हणजे हे खूपच भयानक आहे. आता मी काय करू मी, मलाच कळत नाही. म्हणजे अर्णव सर जे काही बोलत होते ते अगदी योग्य होतं, त्यांनी तर माझा जीवच वाचवला. त्यावेळेला राकेश बोलतो, राणी सरकार तुम्ही यांच्यावरती विश्वास ठेवू नका. अर्णव जे काही बोलतोय ते खोटं बोलतोय, त्याला तर मी पटलोच नाही कधी. तेव्हा लगेच अंजली बोलते, एकही शब्द मी माझ्या भावाबद्दल चुकीचा ऐकणार नाही. माझ्या भावाबद्दल बोलताना नीट विचार करायचा. असं बोललेलं मला चालणार नाही. आता खरं सांगायचं तर मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे. हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल. प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा. तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडलेला असतो. अर्णव मोठ्याने बोलतो, पुरे झालं, आता उगाच शहाणपणा करायची गरज नाही. तेव्हा मात्र अर्णवला खूपच राग आलेला असतो. अर्णव खूपच चिडचिड करत असतो. त्याच वेळेला अर्णव मोठ्याने बोलतो, आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता सगळं काही संपल्यातच जमा आहे. त्याच वेळेला लगेच अंजली चांगलाच धक्का राकेशला देते आणि राकेशला बोलते, आत्ताच्या आत्ता तुझं थोबाड इथून लाल करायचं आणि परत मला तुझं थोबाड कधीच दाखवायचं नाही. परत मला तुझं थोबाडच काय, तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. त्यावेळेला मात्र तो खूपच हादरलेला असतो. त्याच वेळेला ती राकेशच्या सटासट कानाखाली मारत त्याला घराबाहेर काढते आणि म्हणते, परत तुझं थोबाड दाखवू नकोस. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, राकेशजी तुमच्यावरती विश्वास ठेवला होता, पण तुम्ही मात्र विश्वासघात केलात. राकेशजी मला तुमच्याशी बोलायची इच्छासुद्धा राहिली नाही आणि आता तर तुम्ही माझ्याशी न बोललेलंच बरे. तेव्हा मात्र राकेश चांगलाच हादरतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर राकेशला ईश्वरी आणि अंजलीने पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे होतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.